नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याचे अनुदान येत्या 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता फक्त 3 दिवस उरले आहेत आणि आता या 3 दिवसानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे अनुदान जमा होणार आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 2500 रुपये त्यांच्या खात्यात येत्या 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे। कारण आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील आणि त्यासोबतच वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकृत शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 2500 रुपये आणि बाकी सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपये येत्या 3 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासोबत थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे। कारण ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत आहेत त्या सर्व लाभार्थ्यांची माहिती शासनाने सर्व तहसील कार्यालयामधून मागवली आहे आणि थकीत अनुदान संदर्भात लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे गेल्यानंतर शासन या संदर्भात घोषणा करणार आहे। पण आता शासन थकीत अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यासंदर्भात घोषणा कधी करणार याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे आणि थकीत अनुदान संदर्भात शासनाने घोषणा केल्यानंतर नेमकं किती पैसे लाभार्थ्यांना येतील याबद्दलची माहिती समजून घ्या। तर लाभार्थ्यांच्या थकीत अनुदान संदर्भात शासनाने घोषणा केल्यानंतर ऑक्टोबरचा चालूचा हप्ता, त्यासोबतच मागील थकीत एक हप्ता म्हणजेच चालूचा हप्ता 1500 रुपये आणि मागील एक थकीत हप्ता 1500 रुपये असे 3000 रुपये लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान सोबतच ऑक्टोबरचा चालूचा हप्ता आणि मागील एक थकीत हप्ता म्हणजेच वाढीव अनुदान सोबत चालू हप्ता 2500 रुपये आणि मागील थकीत एक हप्ता 1500 रुपये असे 4000 रुपये सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि अनेक लाभार्थ्यांचे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात प्रश्न होते की वाढीव अनुदान ऑक्टोबर महिन्यापासून मिळवण्यासाठी आम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागणार का। तर या संदर्भात अनेक तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळी कागदपत्रे मागवली जात आहे, पण बऱ्याच तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांनी कागदपत्रे दिल्यानंतर ते घेत नाहीयेत। तर या संदर्भात तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आणि तुमच्याकडून जर कागदपत्रे मागवली तरच द्यायची, नाहीतर कुठलीही कागदपत्रे द्यायची गरज नाहीये। त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत आहेत किंवा बंद झाले आहेत तर त्या लाभार्थ्यांनी ज्या कारणामुळे त्यांचे हप्ते बंद झाले आहेत किंवा थकीत पडले आहेत तर आता त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। तर आता फक्त 3 दिवस उरलेले आहेत। या 3 दिवसांमध्ये तुम्ही ज्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले आहेत किंवा थकीत पडले आहेत तर ते प्रॉब्लेम या 3 दिवसांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे आणि अनेक लाभार्थ्यांचे आधार संबंधित प्रॉब्लेममुळे हप्ते बंद झाले आहेत किंवा थकीत पडले आहेत। तर लाभार्थ्यांना हप्ते न येण्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट केल्यानंतर त्यांच्या माहितीमध्ये बदल होतो, जसे की नावात बदल, जन्मतारखेत बदल, वयामध्ये बदल, पत्त्यात बदल आणि लाभार्थ्यांनी या माहितीमध्ये बदल केल्यानंतर ती माहिती त्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करत नाहीत, त्यामुळे त्यांचे हप्ते बंद होतात आणि त्यामुळे आधार कार्ड अपडेट केल्यानंतर त्या संबंधित माहिती तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करायची आहे। आणि जर तुम्हाला समजत नसेल की कोणत्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत तर त्या संबंधित संपूर्ण माहिती तुम्ही sas.mahait.org या वेबसाईटवर बघू शकता। तर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल याबद्दलची माहिती समजून घेऊयात। तर प्रत्येक महिन्याला 5 ते 6 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात, पण मागील महिन्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे लाभार्थ्यांना 11 तारखेला हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले होते। पण या महिन्यामध्ये तशा काही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, पण 5 तारखेला रविवार असल्यामुळे 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, त्यामुळे 6 ते 7 तारखेला ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या संबंधित अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे। त्यामुळे आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचे किती हप्ते थकीत आहेत, कधीपासून थकीत आहेत आणि ज्या लाभार्थ्यांचे पैसे डायरेक्ट बंद झाले आहेत त्यांनी त्यांचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकून कमेंट करून सांगायचंय। आणि आतापर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। तर अशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।